महिलांमध्ये आढळणाऱ्या हृदयविकाराची कारणं नेमकी काय असतात? महिलांमध्ये जी हृदयरोग होण्यामध्ये कारणांमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या शरीरामध्ये जे हॉर्मोनल बदल होतात. म्हणजे अच्छा. इस्ट्रोजेन जो हॉर्मोन आहे, जसं मी सांगितलं की इस्ट्रोजेन हा स्त्रीमधला खूप महत्त्वाचा हॉर्मोन आहे. जसं आपल्याला रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनची पातळी कमी होते, तर इस्ट्रोजेन कमी झाला तर नक्की काय होणार आहे, तर रक्तवाहिन्यांची लवचिकता पण कमी व्हायला लागते. ओके. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढायला लागतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं आणि लवचिकता कमी होणं हे गणित असं आहे की शिवाय त्याला एक जोड येते ओबेसिटीची. म्हणजे अशा कारणांमुळे देर आर पॉसिबिलिटीज, देर आर शक्यता वाढतात की तिला हार्टला प्रॉब्लेम होण्याची भीती वाढायला लागते. ओके. आणि जे डायबिटीज जर का तिला असेल, डायबिटीज मधुमेह हे कारण आहे जे पुढे जाऊन हृदयरोगामध्ये परिणित होण्याची शक्यता असते. त्यामध्ये पोटाची चरबी वाढणं किंवा सोबतीला जर का PCOD सारखे त्रास असेल, इन्सुलिन रेझिस्टन्स सारखे त्रास असतील, तर त्या स्त्रीला पुढे जाऊन हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. अच्छा. सोबतीला एक ब्लड प्रेशरचं पण कारण आहे, कारण ब्लड प्रेशरला आपण सायलेंट किलर म्हणतो. तो रक्तवाहिन्यांना थिन करतो आतून. मग हाय ब्लड प्रेशर असलेल्या स्त्रीमध्ये देखील पुढे जाऊन हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते.